नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जो 18 हप्ता आहे तो 7 सप्टेंबर रोजी मिळणार। काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तसेच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पीएम किसान महासन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून भारत सरकारने सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे। याचाच उद्देश देशातील छोटे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य देणे आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 ची आर्थिक मदत मिळते। ही रक्कम 2000 च्या 3 हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते। पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आधार व्यवस्था सुद्धा ठरलेली आहे, ज्यामुळे शेतकरी बांधवांना खूप मोठा फायदा होत असतो। या योजनेअंतर्गत म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट म्हणजे डीबीटी मार्फत जे 17 हप्ते आहेत ते यशस्वीरित्या जमा झालेले आहेत। लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत आणि आता शेतकरी पीएम किसान योजनेचा 18वा जे एस्टिमेट आहे त्याची डेटची वाट बघत आहेत। या हप्त्याच्या वेळेवर वितरण होणे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे। विशेषतः म्हणजे शेतीच्या महत्त्वाच्या हंगामामध्ये या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला उन्नती करणे आणि त्यांना देशाच्या अन्न सुरक्षा योजना सक्रिय ठेवणे हे महत्त्वाचं आहे। हप्ता मिळवण्यासाठी आता पात्रता काय असणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तसेच जो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। जे शेतकरी पात्रता निकष पूर्ण करतात, जसे की त्यांनी ई-केवायसी पूर्ण आहे, तसेच आधार सेडिंग बँक स्टेटस येस आहे, तसेच लँड सेडिंग स्टेटस जमिनीचा प्रॉब्लेम येस आहे, हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असतील तर ई-केवायसी पूर्ण आणि त्यांच्या बँक खात्याचे प्रत्यक्षीकरण म्हणजे लाभ म्हणजे डीबीटी प्रणालीशी जोडले जाणे ते 18व्या हप्त्यास पात्र असतात। सरकारने या हप्त्यासाठी जे पुरेसा जो बजेट आहे तो वाटप केला आहे, ज्यामुळे देशभरातील सुमारे 9.3 कोटी शेतकरी या योजनेसाठी लाभ घेऊ शकतील। 2000 चा हा 18वा हप्ता देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असेल, कारण तो अशा वेळी येतो जेव्हा त्या हंगामी शेती तयारी करावी लागते। तर बघा कधी जमा होणार आता पीएम किसान योजनेचा हप्ता। तर पहा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता जून 2024 मध्ये जमा झालेला होता। पीएम किसान योजनेचा नियम आहे की दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होतात। यानुसारच जो पीएम किसान योजनेचा पुढील जो हप्ता आहे म्हणजे 18 हप्ता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर मध्ये 2024 मध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे। आपण वर पाहू शकता की जे 10 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरच्या दरम्यान जो पीएम किसान योजना या योजनेचा 18 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तसेच पीएम किसान योजनेचे लाभ प्रत्यक्ष आर्थिक सहाय्य पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 ची रक्कम दिली जाते, जी 2000 च्या 3 हप्त्यामध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते। शेती खर्चासाठी सहाय्य म्हणजेच या रकमेचा वापर करून बियाणे, खत व इतर आवश्यक जी शेती आहे ही साधन सामुग्री खरेदीसाठी शेतकऱ्यांना त्या पैशाचा वापर होतो। तसेच या योजनेद्वारे मिळालेल्या स्थिर उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना कर्जावर अवलंबून कमी होण्यास मदत सुद्धा होते, कारण की पीएम किसान योजनेचा मिळणारा लाभ शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत असतो आणि प्रत्यक्ष लाभ म्हणजे डीबीटी मार्फत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही आज जी पीएम किसान योजना आहे ती पीएम किसान योजनेचे थेट हस्तांतरण होत असतं। तसेच रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुद्धा हस्तांतरित केले जातं, ज्यामुळे जलद आणि सोपे वितरण सुनिश्चित होत असतं। तसेच राष्ट्रीय कव्हरेज काय या योजनेमधून संपूर्ण भारतातील सुमारे 9.3 कोटी शेतकरी लाभ घेत असतात, ज्यामुळे ती एक व्यापक शेतकरी कल्याण कार्यक्रमात ठरलेली आहे। तसेच आता पीएम किसान योजनेचा स्टेटस पाहणं फार गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो की पीएम किसान योजनेचा 18व्या हप्त्याचा स्टेटस तुम्ही कसं पाहू शकता, पहा सोपा आहे। 18व्या हप्त्याची स्थिती तपासणे खूप सोपी प्रक्रिया आहे। शेतकऱ्यांना त्याची पेमेंट स्थिती सुद्धा तुम्हाला कळू शकते, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। पहा पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जा। गेल्याच्या नंतर वेबसाईटचा हप्ता स्थिती तपासा हा पर्याय तुम्ही निवडू शकता आणि आपला आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर आपली जे पेमेंट स्थिती आहे ती पेमेंट स्थिती तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या दिसते। तसे हप्ता न मिळण्याची कारणे सुद्धा काय काय आहेत ते पाहणं फार गरजेचं आहे की पीएम किसान योजना या योजनेच्या काही शेतकरी बांधवांना
हप्ताच मिळत नाही, तर का मिळत नाही? जर एखाद्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ता मिळत नसेल तर त्या मागची काय कारणे असू शकतात, तर आपण आता पाहणार आहोत. पहा, संपूर्ण किंवा चुकीची ई-केवायसी. जर ही केवायसी प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण झाली नसेल तर चुकीची माहिती दिली असेल तर हप्ता रोखला जाऊ शकतो. की शेतकरी मित्रांनो, की तुम्ही जर ई केवायसी चुकीच्या पद्धतीने केली असेल तर तुमचे हप्ते सुद्धा रुकू शकतात किंवा आधारला बँकच लिंक नसेल तरी रुकू शकतात. कारण की आधारला जर बँक तुमच्या लिंक नसेल, म्हणजेच काय तर आधारला बँक लिंक असणं फार गरजेचं आहे. जर नसेल तर पीएम किसान योजना आहे, या योजनेचा तुम्हाला हप्ता मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. कारण की या योजनेमध्ये जर काही त्रुटी असेल, जसे की चुकीचा वैयक्तिक किंवा बँक तपशील, हप्ता न मिळण्याचे कारण असू शकतात. तसेच शेतकरी मित्रांनो, लँड सेलिंग स्टेटस, हा स्टेटस अनेक शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेमध्ये आहे, तो कसा दुरुस्त करायचा? तर सोपा, आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता मिळाला नसेल तर 16व्या हप्त्याचा स्टेटस तुम्ही CSC सेंटरवर जाऊन काढू शकता आणि ते स्टेटस काढून तुम्ही त्याची झेरॉक्स काढून तुम्ही कृषी खात्यामध्ये जाऊ शकता आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो लँड सेलिंग स्टेटसचा प्रॉब्लेम दुरुस्त करू शकता. तसेच आधारला बँक लिंक नसणे हा मोठा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम कसा दुरुस्त करायचा? तर आपल्या जी खाता आहे त्याची ई-केवायसी करून घ्या, अन्यथा तुम्ही पोस्ट पेमेंट बँक या बँकेचं सुद्धा तुम्ही जे हप्ता येण्यासाठी तुम्ही खातं काढू शकता. कारण की डीबीटीला लवकरात लवकर ते बँकेचं खातं जे आहे पोस्टाचं ते लिंक होत असतं, त्यामुळे तुम्ही हे सुद्धा वापरू शकता. तसेच पीएम किसान महासन्मान निधी योजना, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ होत असतो. अपूर्ण किंवा चुकीची ई-केवायसी मुळे सुद्धा तुम्हाला हप्ते जे येत नसतील ते येऊन जातील. तर आपल्याला चौथा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम, तिसरा प्रॉब्लेम असा आहे की ई-केवायसी पेंडिंग असेल तर करून घ्या. तसेच आधार सेटिंग स्टेटस येस असेल, नो असेल तर येस करून घ्या. तसेच आपल्याला शेतकरी मित्रांनो या सर्व बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी याची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा जो 17वा हप्ता आला नसेल तर 18वा हप्ता येणार नाही. कारण की 17वा हप्ता कशा तरी त्रुटीमध्ये पडलेला आहे. आपण स्टेटस चेक करू शकता. आपण पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊ शकता आणि अधिकृत वेबसाईटवर जाऊन तो जो स्टेटस आहे ते स्टेटस तुम्ही चेक करू शकता. कारण की स्टेटस जर चेक केलं तर तुम्हाला समजू शकेल की कशा पद्धतीने काय प्रॉब्लेम आहे, काय नो आहे, काय यस आहे. जे 3 प्रॉब्लेम असतात, कोणते? लँड सेलिंग स्टेटस आणि आधार सेलिंग स्टेटस नो असतं, लँड सेलिंग स्टेटस नो असतं आणि हे जे स्टेटस आहेत ते नो आहेत का यस आहेत ते बघणं फार गरजेचं आहे. तुम्ही पीएम किसान महासन्मान निधी योजनेचं तुम्ही स्टेटस चेक करून तुम्हाला कळू शकेल की काय त्रुटी आहे काय नाही, तरच तुम्हाला 18 हप्ता मिळणार आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. ही होती महत्त्वपूर्ण माहिती, त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.